सामन्याला सुरुवात झाली श्री साईनाथ शिरगाव वर्सेस शिवलिंग वालवडी अशा दोन बळींच्या संघांमधली ही लढत एक मोठा सामना पुन्हा एकदा आपण या मैदानावरती पाहणार आहोत आणि चालू सामना संपल्यानंतर या स्पर्धेचा चंदू ए चंदू कशाला आला या झोपदा काय 2 दिवस धावपला पंचनिर्णय देतील मॅटर करतात ते बोलायला लागले मॅटर होतं अरे जीततोय हो तू दोन्ही संघ तुल्यवाद श्री साईनाथ सुरंजन शिरगाव संघाचे 2-2 असं क्षेत्ररक्षण चालू सामना संपल्यानंतर क्वार्टर फायनलचा पहिला सामना जय बजरंग खारमजगाव वर्सेस श्री गणेश सातिर्डे। आपण आपला सामना खेळण्याची तयारी चालू ठेवा। क्वार्टर फायनलचा पहिला सामना आपण खेळणार आहोत। श्री गणेश सातिर्डे जय बजरंग खारमजगाव। पहिला पुकार मिळतोय, आपण तयारीला लागा। जय बजरंग क्रीडा मंडळ खारमजगाव आयोजित ही मुरुड तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा आपण या मैदानावरती संपन्न होताना आपण पाहतोय आणि नक्कीच या स्पर्धेला पुन्हा एकदा या मैदानावरती चालू असलेला हा मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतो। शिवलिंग वालवटी श्री साईनाथ शिरगाव अशी दोन बलाढ्य संघ आमने सामने भिडत आहेत। आपला नशीब आजमावत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून हे दोन संघ आमने सामने भिडताना आपण पाहतोय। नक्कीच एक चांगला खेळ, एक दर्जेदार खेळ
या मैदानावरती सुरुवातीच्या सामन्यापासून आपण पाहिलंय. प्रतीकेची चढाई आपण मैदानावरती पाहतोय आणि पुन्हा एकदा संघी खेळ देखील पाहायला मिळतो शिवलिंग वालवटी संघाच्या माध्यमातून. विरोधाचा बोजा देखील येतोय तो श्री साईनाथ शिरगाव संघाच्या बाजूने आपण पाहतोय. आता मात्र थोडासा संघर्ष करावा लागणार आहे श्री साईनाथ शिरगाव संघाला. तो पूर्वचे प्रयत्न करावे लागणार आहेत. अर्षद चढाई करतोय. तास ते माघारी परतल्यानंतर त्याला प्रत्युत्तर मयुरेश घडत एक चढाई आपण मैदानावरच पाहतोय. ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये देखील नक्कीच जबरदस्त चढाईच्या जोरावरती संघाला विजय मिळवून दिला. पुन्हा एकदा आता मात्र संघाची बाजू पुन्हा एकदा सावरून धरतोय कारण नक्कीच काही गुणांची आघाडी घेतली जिंकवण्याचा प्रयत्न असेल पूर्णपणे. चालू सामना संपल्यानंतर क्वार्टर फायनलचा पहिला सामना देखील आपण दिलाय श्री गणेश सातपुते वर्सेस जय बजरंग खारमजगाव. तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण आपल्याला कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी वेळ एक्स्ट्रा वेळ घ्यायचा नाहीये. आपण आता मात्र आणखीन एक महत्वाचा टप्पा या ठिकाणी सुरुवात करतोय. शिवलिंग वालवटी संघाचा चढाईपट्टू चढाई करून गेलाय तो शिरगाव संघावरती आणि रिक्त असते परत. त्यांना प्रत्युत्तर म्हणून शिरगाव संघाचा दष्टपुष्ट खेळाडू वाळवटी संघाचे 2-2 आणि 1 असं क्षेत्ररक्षण. लात मारून गडी मारण्याचा प्रयत्न आणि त्यांनी बोनस गुण पटकावलाय. मयुरेश मग आता यशस्वी चढाईपट्टू वारंवार चढाई करतोय त्याला माहिती आहे. आणि तो रिक्षा असते परत त्यांना प्रत्युत्तर मगाचा यशस्वी चढाईपट्टू मग अशी बोनस गुण पटकावून गेला होता. वारंवार उत्कृष्ट चढा करतोय तो. वाळवटी संघाचा आणि त्यांची पकड झाली. खोलवर वारंवार चढाई मारतोय आणि गुण सुद्धा घेऊन येतोय असा शिरगाव संघाचा चढाईपट्टू. आणि त्यांची आता मात्र पकड. मयुरेश घरात संत गतीने खेळ करतोय. मयुरेश घरात रिक्त असताना पण त्याला प्रत्युत्तर म्हणून 7 नंबरची बनियान परिधान केलेले चपाल चंचल चाणक्य हलके हलके हनुमान उडे घेत पावलांची वजाबाकी. त्यांची सुद्धा उत्कृष्ट अशी पकड केली आहे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे.
शिरगाव संघाची काही गुणांची पिछाडी आहे. ती पिछाडी भरून काढण्यासाठी खेळाडू काय करतो आता पाहूया. पुन्हा एकदा सफल संचलनाने खेळात माळून गोल मारण्याचा प्रयत्न. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात, उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात, मध्येच गोल गिरकी घेत गोलवर चढाई करतोय आणि आता मात्र त्यांचे सुद्धा प्रकट झालेले आहे. शिवलिंग वालवटी संघाची थर्ड रेड. करो या मरो. खोलवर चढाई करतोय. मयुरेश भरत. एक तास हे परत त्यांना म्हणून मगाची 646